आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। सीकेपी समाज नागोठणे महिला मैत्री ग्रुप आयोजित कुंकुमार्चन महासोहळा। 125 महिलांनी घेतला सहभाग। नागोठणे रोशन पदकी येथील चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज नागोठणे महिला मैत्री ग्रुप तर्फे कुंकुमार्चन महासोहळ्याचे रविवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक 9:30 वाजता श्री सिद्धिविनायक मंदिर प्रांगण नागोठणे येथे आयोजित करण्यात आले होते। या कुंकुमार्चन महासोहळ्याचे हे तिसरे वर्ष असल्याची आयोजकांनी माहिती दिली। पहिल्या वर्षी 30 ते 40 महिलांनी व दुसऱ्या वर्षी 70 महिलांनी यामध्ये सहभाग घेतला होता। तसेच यंदाच्या वर्षी 125 महिलांनी या कुंकुमार्चन महासोहळ्यामध्ये आपला सहभाग नोंदवला। यंदाच्या वर्षी या कार्यक्रमाचे भव्य स्वरूप असल्याने या कार्यक्रमाला महासोहळा असे संबोधले गेले, अशी देखील माहिती आयोजकांनी रायगड टुडे न्यूज या यूट्यूब चॅनलला दिली। यावेळी प्रत्येक महिलांनी आपल्या सोबत देवीची धातूची मूर्ती सोबत आणली असून त्यावर पहिले पाण्याने व दुधाने अभिषेक घातला जातो। त्यानंतर त्या मूर्तीवर कुंकवाने अभिषेक घातला गेला। अभिषेकाच्या वेळी गुरुजींकडून सहस्त्रनामाचा जप सुरू होता। नंतर हे कुंकू प्रत्येक महिलेने घरी घेऊन जाऊन वर्षभर आपल्या घरच्या देवासाठी पूजेच्या वेळी वापरायचे असते। यावेळी महिला सकाळपासून ते विधी संपेपर्यंत उपवास करत असतात। या महासोहळ्यानंतर सर्व महिलांसाठी महाप्रसादाची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली होती। हे विधी सुमारे 3 तास इतके वेळ सुरू होते। यावेळी पाली येथील मंदार पेडसे व चिन्मय जोशी हे कुंकुमार्चन सोहळ्यासाठी गुरुजी म्हणून लाभले।